ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट घोघावतंय। उन्हाचा पारा चढलेला असतानाच आता पुन्हा एकदा वादळी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। आज उन्हाळी हवामान कायम राहणार असून कोकणात दमट हवामान, विदर्भात तापमान जास्त आणि वादळी पाऊस, तर उर्वरित महाराष्ट्रात काही दिवस कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे। आजचा हवामान अंदाज जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलेलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। कोकणात उष्ण आणि दमट हवामान कायम आहे, मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत तापमानाचा पारा 1 ते 2 अंशांनी घसरलाय। कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस वरती राहील, तर हवेतील आर्द्रता 70 ते 80% आहे। पावसाची शक्यता नाही, मात्र 6 मे पासून उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट असेल। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या तापमानात काहीशी घट होईल। आज कमाल तापमान 36 ते 38 अंशावरती राहील, तर किमान तापमान 23 अंश नोंदवलं जाईल। 7 मे पासून हवामानात पुन्हा मोठ्या बदलांची शक्यता असून अवकाळी पाऊस सक्रिय होईल। उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर परिसरात देखील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत। नाशिकमध्ये कमाल तापमान 36 ते 38 अंशांच्या दरम्यान, तर किमान तापमान 22 अंशावरती राहील। मराठवाड्यात आज कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाही। कमाल तापमान 38 ते 40 अंशावरती राहील, मात्र पुढील 1 ते 2 दिवसात पुन्हा वादळी संकट सक्रिय होत आहे। ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांसह पावसाची शक्यता आहे। त्यामुळे 6 मे पासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय। विदर्भातील तापमानात काहीशी घट झालीय। 45 पार गेलेला उष्णतेचा पारा 2 ते 4 अंशांनी घसरलाय। आज कमाल तापमान 40 ते 42 अंशांच्या दरम्यान राहील। तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळ व गडगडाटासह पाऊस होईल। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। पुढील काही दिवस हवामानाची ही स्थिती असेल। विदर्भ, मराठवाडा होरपळून काढणारी उष्णता, कोकण हैराण करणारं दमट हवामान आणि विदर्भात वादळी पाऊस असं हवामान असेल। त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी। गरज नसल्यास दुपारी घराबाहेर जाणं टाळावं।